डोळा या शब्दाला नयन, लोचन हे समानार्थी शब्द आहेत, आपण पाहिले आहेत. त्याशिवाय संस्कृतमधून आलेले नेत्र, चक्षु, अक्ष, अक्षी, आवाळू, अंबक, दृग हे शब्दही मराठी साहित्यात वापरण्यात आले आहेत. आकर्षणात हेच लोचन खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. चेहऱ्यावरचे हे डोळे आकर्षणासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतात. जेव्हा एखादं कॉन्फरन्स चालू असते तेव्हा डोळ्यात डोळे बघून जेव्हा कॉन्फरन्स केली जाते तेव्हा एक विश्वासाचं वातावरण निर्माण होतं. पण हेच जेव्हा डोळ्याचा आय कॉन्टॅक्ट तरुण तरुणी पुरुष स्त्रियामध्ये असेल तर ते दीर्घकाळ राहिलं तर ते आकर्षणाचं लक्षण मानलं जातं आणि नकळत डोळ्यांच्या बाहुल्या मोठ्या होतात. आणि हा मनाचा चोर पकडला जाऊ नये म्हणून या गाण्यातील नायिका डोळे मिटून घेत आहे. डोळ्यांची ही किमया शब्दबद्ध करण्याचे मराठीचे थोर साहित्यिक गदिमा यांचे हे गीत सादर करण्यासाठी येत आहेत आपले बहुप्रतिभाशाली अभ्यासू गुरुवर्य गोवेकर सर. प्रथम तुझ पाहता, प्रथम तुझ पाहता जीव वेडावला, उचलून घेतले निजरती मी तुला. प्रथम तुझ पाहता, प्रथम तुझ पाहता. स्पर्श होता तुझा विसरलो भान मी, स्पर्श होता तुझा स्पर्श होता तुझा विसरलो भान मी, स्पर्श होता तुझा. स्पर्श होता तुझा विसरलो भान मी, धुंद श्वासातला प्राशिला गंध मी, नयन का देहही मिटून तू घेतला. प्रथम तुझ पाहता, प्रथम तुझ पाहता, प्रथम तुझ पाहता. जाग धुंदी तुनी मजसिये जे धवा, जाग धुंदी तुनी जाग धुंदी तुनी मजसिये जे धवा, कवरुनी तुझसी मी चुंबिले ते धवा. धावता रथपथी पडभरी थांबला, प्रथम तुझ पाहता, तुझ पाहता, तुझ पाहता. खूप सुंदर, खूप सुंदर.